नमस्कार, मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। देवजाणा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या टीमने दिली तात्काळ मदत। कळमनुरी तालुक्यातील देवजाणा गावात शॉर्ट सर्किटमुळे एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले। घटनेची माहिती मिळताच धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आबारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। प्रतिष्ठानचे हिंगोली जिल्हा प्रमुख पिंटू दादा गोरे, महिला जिल्हा प्रमुख वर्षाताई खंदारे, विद्यार्थिनी सेना जिल्हा प्रमुख पल्लवीताई गायकवाड, औंढा तालुका अध्यक्षा मीनाक्षी जमदाडे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा देखील करण्यात आला। सरपंच लक्ष्मण दत्तागिरी, सोनबाराव कल्याणकर, संदीप कल्याणकर आणि सतीश कल्याणकर यांच्यासह गावकऱ्यांनीही आग आटोक्यामध्ये आणण्यासाठी अथक प्रयत्न केले। प्रतिष्ठानच्या माध्यमातून तात्काळ मदत देण्यात आली असून पुढील मदतीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। यावेळी कळमनुरी विधानसभेमधून फोनद्वारे माहिती मिळाल्यानंतर प्रतिष्ठानच्या टीमने त्वरित घटनास्थळी जाऊन मदतीचे हात पुढे केले। या कार्यामुळे प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले। राजू मगर, TV 24 मराठी, हिंगोली। असे नुकसान सकाळी तुमचं झालेलं आहे। तुम्ही पैसे बॅग मध्ये ठेवले होते का? नाही, डब्यामध्ये। हा हा। तर सर्किट वगैरे कुठं काय नुकसान झालं तुमचं? मिक्सर जळालं, फ्रीज मध्ये ते आग लागली, थोडी आस लागलेली आहे, कपाट जळालं, सगळे कपाटामधली कपडे जळालेली आहेत। जीवनावश्यक वस्तू कोणत्या? पूर्ण घरामध्ये काहीच राहिलेलं नाही। साखर, पत्ती, हे ते डबे सगळे, कपडे वगैरे ते सर्व जळालं।